आपण त्याला शॅलो फ्राय करतोय। बाइंडिंगसाठी आपण त्यात बेसन टाकलं आहे, कॉर्नफ्लॉवर टाकलेला आहे। ज्याला कॉर्नफ्लॉवर वगैरे नसेल घरी समजा, अशा वेळी नुसतं बेसन आणि थोडंसं राईस फ्लॉवर वापरला तरी पण चालेल, थोडंसं बाइंडिंगच्या दृष्टीने। बस हलक्या हाताने याला आपल्याला टर्न करून घ्यायचं आहे। मस्त रंग यायला लागलेला आहे। वाह, मुख्य म्हणजे काय, लापशी आपण पहिलेच उकडून घेतलेली आहे, त्याच्यामुळे ती काही शिजायचा प्रश्न नाही जास्ती। भाज्याही शिजलेल्या आहेत, फक्त त्यात जे आपण बेसन कॉर्नफ्लॉवर ते टाकलेले आहेत त्या या सगळ्या गोष्टी शिजल्या पाहिजेत आणि त्याचं बाइंडिंग व्यवस्थित आलं पाहिजे या स्नॅक्सला। बस याला मस्त आता रंग यायला लागलेला आहे। याला 2-3 मिनटं दोन्हीकडनं खरपूस मस्त भाजून घेतो, परतून घेतो छान, आणि नंतर प्लेटमध्ये काढून त्याची सजावट करून घेतो। मी हे करून घेतो, तोपर्यंत तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या। लापशी मंचुरियन स्नॅक्स बनवण्यासाठी लागणारे साहित्य: बारीक चिरलेला कांदा, भिजवलेली लापशी, किसलेलं पनीर, कॉर्नफ्लोअर, कोबी, बेसन, गाजर, चिली सॉस, कापलेली हिरवी सिमला मिरची, चिरलेला फ्लॉवर, चिरलेला पातीचा कांदा, सोया सॉस, बारीक चिरलेला लसूण, सीझनिंग पावडर, चिरलेली हिरवी मिरची, काळी मिरी पूड, बारीक चिरलेलं आलं आणि मीठ। कृती: प्रथम खोलगट पॅन मध्ये पाणी उकळून घ्यावं, गरम पाण्यात मीठ घालावं, फ्राईंग पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये 1.5 चमचा लसूण, 1 चमचा आलं आणि कांदा घालून परतून घ्यावा। पाणी गरम झाल्यावर त्यामध्ये लापशी घालून शिजवून घ्यावी। लापशी शिजल्यानंतर ती गाळून घ्यावी। कांदे परतल्यानंतर त्यामध्ये हिरवी मिरची, कोबी, गाजर, हिरवी सिमला मिरची आणि फ्लॉवर घालून भाज्या परतून घ्याव्यात। भाज्या परतल्यानंतर त्यामध्ये मीठ, काळी मिरी पूड, सोया सॉस, चिली सॉस, सीझनिंग पावडर आणि पातीचा कांदा घालून सर्व मिश्रण बाउलमध्ये काढून घ्यावं। बाउलमधील मिश्रण थंड झाल्यानंतर त्यामध्ये किसलेलं पनीर आणि शिजवलेली लापशी घालून सर्व मिश्रण नीट एकजीव करून त्यामध्ये बेसन आणि कॉर्नफ्लोअर घालून नीट मिसळून घ्यावं। पाण्याचा हात लावून तयार मिश्रणाची टिक्की बनवून तेलावर शॅलो फ्राय करून घ्यावी आणि सर्व्ह करावी। सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं। बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं। एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा। तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं। हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला। तो आनंद महत्त्वाचा। हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया। आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी। अभिनंदन। आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी। अभिनंदन। काय गो? हा काय झालं? काय झालं? काय आले मी निकाल लावून आली। हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई मी चांगलं सुनावून आली आहे। त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये। खूप झालं आता, चांगुलपणा खूप झाला। मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं। अगो पण आईच म्हणली काय, तिची पटला काय तिका? मला माहिती नाहीये। आई मी तुम्हाला नंतर फोन करते। हो। आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ। सॉरी। सॉरी काय त्या? नेहा आले। आई मी येते। हो काकू येते। सावकाश जाग। हो हो। मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया।